जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पोटी अशी कर्तृत्ववान मुलं जन्माला येतात आणि ती कर्तृत्ववान मुलं इतिहास घडवतात. हा एक इतिहास आहे. 1 नंबरची कुस्ती ॲडव्होकेट सतीश गजानन मुळीकसे यांनी पुरस्कृत केली. खरोखर या वडगाव शेरीची कुस्ती देवीदास अप्पांच्या माध्यमातून आणि सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर परिचित झाली. गावाचं नाव महाराष्ट्राला परिचित झालं कुस्ती क्षेत्रामध्ये. असं वडगाव शेरी मी गेले 14 वर्ष झालं या मैदानाला येतोय आणि माझ्यावरची जबाबदारी मुकुंदांनी, नितीन भाऊंनी, देवीदास अप्पांनी, अमितने जी जबाबदारी टाकली ती जबाबदारी बजरंग बलीला स्मरण करून प्रामाणिकपणाने पार पाडण्याचं काम करतोय. पैलवानांसाठी कुस्तीगिरांचा आराचा दैवत बजरंग बली हनुमान. एक वेळ मोठ्याने जयघोष करायचंय. बोल बजरंग बली की. आवाज येत नाही, हात वरती करत नाही. जो जय म्हणणार नाही त्याला पुढच्या जन्मी जीभ मिळणार नाही. बोल बजरंग बली की. हो आणि शिवराज राक्षे आक्रमक झाला. कब्जा घेतला शिवराज राक्षेने. पण समोरचा पवन कुमार आहे, आम्ही कुछ कम नाही. अशी कुस्ती, असं मैदान, असे प्रेक्षक, खचाखच गच भरलेलं मैदान. डीजे लाव, डीजे लाव ना. गौरव सुनील चांदार यांच्याकडून चालू कुस्तीला 500 रुपये. हे बा बक्षीस कुस्ती झाल्यावर द्या. जरा कुस्तीबद्दल बोलू द्या. महाराष्ट्रातल्या अव्वल दर्जाची कुस्ती गाणं लावा ना. 1 नंबरची कुस्ती चालू आहे आजच्या मैदानमधली. शिवराज राक्षे डबल महाराज केसरी. खेड तालुक्यातला राक्षेवाडी गावचा सुपुत्र आहे. एका शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे आणि समोरचा पवन कुमार हिंद केसरी आहे. गाणं लाव डीजे. पोलीस प्रशासन थोडंसं सहकार्य करा. पोलीस प्रशासन थोडंसं सहकार्य करा. शिवराज राक्षेचा हुकमी डाव, पण पवन कुमार समोरचा आहे. वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु. हो अरे बाप. शिवराज राक्षे कैलास दगडे यांच्याबरोबर शिवराज राक्षेला 500